जय हरी. एकादश स्कंध भाग 174. 16व्या अध्यायाच्या शेवटी नाथ महाराज आपल्याला भगवंताच्या विभूती सांगत आहेत. पूर्वी भगवद्गीतेमध्ये विभूतीचा विषय श्रीकृष्णांनी सांगितला. त्याचं स्मरण होऊन इथेही विभूतींचं वर्णन करण्याच्या आधी भगवद्गीतेचं स्मरण हे नाथांना झालं. तात्पर्य नाथांनी हे सांगितलं आहे की युद्धाच्या वेळी अर्जुनाला देहबुद्धीच्या दृष्टीनं ममत्वाचा मोह झाला. त्यापायी युद्ध करण्याची त्याची उर्मी लटकी पडली. म्हणजे तो तिथे असा मोहामध्ये अडकला गेला ना. कर्तेपणाचा अहंकार सर्व मोहांच्या मुळाशी असतो, म्हणून मीपणा बाजूस ठेवून कर्म करावं असं श्रीकृष्णांनी सांगितलं. भगवंताला शरण गेलं तरच कर्म करून अकर्तेपणा मिरवता येतो. म्हणून कर्म करण्याचा किंवा न करण्याचा आग्रह न धरता अर्पणबुद्धीनं संसारात वागावं. हे वर्म ज्याला कळलं तो देहात असून विदेही बनतो. अशा रीतीनं गीतेचं तात्पर्य सांगून विश्वातील दृश्यांमध्ये व्यापकपणे खेळणारे ब्रह्म विभूती रूपानं सांगितलं आहे. कुरुक्षेत्रावर कौरव पांडवांची सैन्य जमली असताना युद्ध करण्याच्या तयारीनं अर्जुन आला. पण मी मारणारा आणि हे मरणारे अशा अहंतेचा भ्रम होऊन गोत्रजांच्या हत्येनं आपल्याला पाप लागेल असा त्याचा समज झाला. त्याचं मन युद्धावरून उडालं आणि त्यानं धनुष्यबाण खाली ठेवला. परंतु मी मारणारा आणि कौरव मरणारे आहेत हा अभिमान भ्रमरूप होता. कारण जो निर्माण करणारा तोच मारणारा असतो. या सबंध विश्वातील व्यवहार एका प्रचंड शक्तीनं चाललेले आहेत. माणसानं अमुक कर्म करावं का नाही हे ती शक्ती ठरवत असते. म्हणून मी अमुक करेन किंवा तमुक करणार नाही असा आग्रह धरणं हे वेडेपणाचंच असतं. आत्मस्वरूपानं सगळे जीव शाश्वत आहेत. त्या आत्म्याचं ज्ञान करून घ्यावं आणि आपल्या वाट्याला आलेलं कर्म निस्संग वृत्तीनं करत राहावं. निस्संग वृत्ती साधण्यास शरणागती हा एकच प्रधान उपाय आहे. शरणागतीनं जीव आत बाहेर आत्मस्वरूपाशी तद्रूप होऊन जातो. मग त्याच्या हातून आपोआप निष्काम कर्म घडत जातं. जो देहात वागत असता अशा रीतीनं विदेही होतो त्याला सगळीकडे आत्मस्वरूपाचाच विलास आढळून येतो. आत्मरूप दृष्टी आलेल्या पुरुषाला प्रत्येक दृश्यवस्तू विभूती रूपानं भासते. प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये आत्मरूपानं परमात्मा बसतो. याची ओळखण ज्याला होते, म्हणजे हे ज्याला पटतं, हे ज्याला समजतं, हे ज्याला अनुभवाला येतं, तोच भगवंताची श्रेष्ठ विभूती होय. त्याचप्रमाणे विश्वातील जी चेतना किंवा क्रियाशक्ती ती देखील भगवंताचीच विशेष विभूती आहे. तसंच देवांना काय किंवा माणसांना काय काळ मर्यादेत ठेवतो आणि त्या काळालाही मर्यादेत ठेवणारा महाकाळ भगवंताची विभूती आहे. या झाल्या विशेष विभूती. साधकाला उपासनेस उपयोगी पडणाऱ्या सामान्य विभूती नाथ महाराज आपल्याला सांगतात त्या अशा की ज्ञानप्रधान महत्त्व जीव, मन, वेद, विचार, ओंकार, गायत्री, इंद्र, अग्नी, वामन, मनु, नारद, कामधेनू, कपिल, गरुड, दक्ष प्रजापती, प्रल्हाद, कुबेर, चंद्र, ऐरावत, वरुण, सूर्य, किती 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 नावं घ्यायची हो. राजर्षी, सुवर्ण, यमधर्म, वासुकी, अनंत, सिंह, संन्यास, ब्राह्मण, गंगा, महामेरू, हिमालय, म्हणजे अगदी सगळं सगळं सगळं. अश्वत्थ, श्रीरामचंद्र, वसिष्ठ, ब्रह्मयज्ञ, अहिंसाव्रत, पावित्र्य, वृत्तीनिरोध, अध्यात्मविद्या, राजनीती, क्षमा, मौन, कृतयोग, द्वैपायन, व्यास, शुकाचार्य, श्रीकृष्ण, उद्धव, अर्जुन, सुदर्शन, कमल, दान, सत्ववृत्ती, बल, भक्ती, शांती, तेज वगैरे 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 वगैरे. या सगळ्या 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 भगवंताच्याच विभूती आहेत. थोडक्यात काय तर मूळ परमात्म्य स्वरूपाला नाम, रूप, गुण, वर्ण या उपाधी नाहीत. परंतु विश्वामध्ये त्याच्याशिवाय दुसरं काहीच
नाही. इंद्रियांना दिसणारं विश्व मूळ स्वरूपाचाच विलास असल्यानं इंद्रियांच्या भूमिकेवरून ते विभूती रूपानं दिसतं. आता इंद्रियांच्या भूमिकेवरून म्हणजे काय, तर आपण श्रीकृष्ण म्हणलं तर आपल्या डोळ्यापुढे छबी कशी येते की तिथे मोरपीस आहे, बासरी आहे. मग आता या वस्तुरूप म्हणजे हे इंद्रिय रूपाने वस्तुरूपाने तो दिसला, पण खऱ्या अर्थाने तो तसा आहे का? नाही. इंद्रियांच्या भूमिकेवरून ते विभूती रूपानं दिसतं आणि शमदमादी साधनांनी इंद्रिय, मन आणि बुद्धी अशा चढत्या क्रमानं नियमन केलं तर जीव आत्मस्वरूप बनतो. फक्त केव्हा? जेव्हा त्या साधकाची देहबुद्धी नष्ट होते तेव्हा. नामानं वाणीचं, संयमानं इंद्रियांचं, चिंतनानं मनाचं आणि आत्मविचाराचं बुद्धीनं नियमन केलं म्हणजे जीव आत्मस्वरूपाच्या समोरासमोर येतो. आता सगळ्याच गोष्टींमध्ये म्हणजे प्रत्येक क्षणाला वाणीमध्ये भगवंताचंच नाम असावं. इंद्रिय जी आहे ती भगवंताच्या कार्यासाठीच वापरावीत. मनामध्ये चिंतन अखंड भगवंताचंच असावं आणि बुद्धीचं जर नियमन करता आलं तर त्या बुद्धीमध्ये कायम आत्मस्वरूपाचाच विचार ध्यास असावा. म्हणजे मग हा जीव आत्मस्वरूपाच्या समोरासमोर येतो, म्हणजे त्याला आत्मस्वरूप प्राप्त होतं. मग तो सहज तद्रूप होऊन जातो. अशा रीतीनं सावध राहून आणि वृत्ती आवरून जो एकनिष्ठेनं भक्ती करतो त्याची वासना क्षीण होते आणि त्याला विकल्परहित शांती मिळते. एकनिष्ठेनं भजणाऱ्या भक्ताला संसाराची बाधा होऊ नये म्हणून भगवंत मदत करतो. पण आमची वृत्ती ही भगवंताशीच एकरूप करणं गरजेचं आहे. आता बघा, ध्यास जसा असेल तशी मूर्त समोर दिसते, तसा भास होतो. समजा आता मुलीचा ध्यास घेतला असेल, एकाच गावामध्ये आहे आणि मुलगी बरेच दिवस झाले आली नाही, मुलीच्या भेटीची तळमळ लागली आहे. अशा वेळेस आई ही आपल्या मुलीच्या विचारामध्ये पुढे चाललेली असते आणि एखादी स्त्री तिच्या मुलीच्या बांधेसूद तशीच दिसते. मग आईला काय वाटतं, अरे 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 माझी राणीच चालली का काय? आणि अचानक ती आई त्या तंद्रीमध्ये असताना काय म्हणते, अगं राणी, ए राणी, असं म्हणून तिला आवाज देते. मग आता खरंच ती तिथे राणी होती का तिची? नाही, तर तिला ध्यास लागलेला होता सातत्याने, म्हणून ती परस्त्री किंवा दुसरीच कोणीतरी होती, ती तिला तिच्या मुलीसारखी वाटली. तसा आमच्या मनाला सातत्याने जर भगवंताचा ध्यास लागल्या गेला तर भगवंताची मूर्ती ही सातत्याने आमच्या मनामध्ये ठसल्या जाते. चिंतन हे आमचं चित्त जे आहे ते तिचंच चिंतन करत राहतं, मनामध्ये तिचेच विचार येत असतात. बुद्धी निश्चय करते की माझा भगवंत माझ्या पाठीशी नक्कीच आहे आणि असं करता करता ही एकनिष्ठता त्याची वाढत जाते आणि मग या भक्ताला संसाराची बाधा होत नाही. आणि म्हणूनच 16व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत आपल्या भक्ताचं कौतुक करताना म्हणतात, मद्भक्तांचे महिमान अतिशय अगम्य गहन, ऐसे बोलूनिया श्रीकृष्ण उद्धवासे जाण कुरवाळी. आणि यानंतर यापरी उद्धव जाण. बघा, भगवंत आपल्या भक्तावर किती प्रेम करतो आणि मग जेव्हा भगवंताचं प्रेम आपल्याला प्राप्त होतं तेव्हा जी उद्धवाची अवस्था झाली ती अशी, यापरी उद्धव जाण स्वानंदे झाला परिपूर्ण, विसरला देव भक्तपण, कृष्ण ही कृष्णपण विसरला, कृष्ण ही कृष्णपण विसरला. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.